Hello everyone, my name is Ravi and welcome back to the new another video tutorial. In that particular video, we can discuss about the life cycle of Plasmodium. प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल कशा प्रकारची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरळ आणि सोप्या भाषेत जर म्हटलं तर एक मच्छर, एक मॉस्किटो एवढ्या मोठ्या ह्युमनच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे मलेरियल फीवर कॉज करतो. सरळ आणि सोप्या भाषेत याच्यावरती एक ॲड पण आलेली आहे. एक फेमस ॲड आहे काला हिट. सर्वांनी पाहिलेली असेल काला हिटची. ते लक्ष्मीला म्हणते, लक्ष्मी ओ कोने में भी लगा देना. लक्ष्मी काय म्हणते, 2 लाख लूंगी 2 लाख लूंगी और सोफे के नीचे 3 लाख. सो डझंट मॅटर किती लाख घेणार आहे, पण मॅटर इज म्हणजे असं कोपऱ्यात कोनो में याचा काय आहे तर कोनो में मच्छर आहे. आणि त्या मच्छरपासून कशा प्रकारे मलेरिया हा म्हणजे 1% टू अनदर पर्सन हा फ्लो होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट इट. मी काय म्हटलं, मच्छर आणि ह्युमन बिंग्समध्ये मलेरिया कॉज होतो. मलेरिया कुठं कॉज होतं, ह्युमन बिंग्समध्ये. मलेरिया कॉज कुठं होतं, ह्युमन्समध्ये. नंतर सेकंड काय म्हटलं मी, मॉस्किटो. ह्युमन आणि मॉस्किटो हे दोन एक्सप्लेन करण्याच्या आधी मी एक टर्म लिहितो इथं, दॅट इज डायजेनेटिक इन नेचर. सर्व डोक्यावरून विमान उडत असतील की नेमकं काय म्हणायचा अर्थ आहे. ह्युमन, मॉस्किटो आणि डायजेनेटिक नेचर. लाईफ सायकल पाहता, लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम वायरस. तर यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, जसं ज्या वेळेस एक मॉस्किटो की ज्यांच्यामध्ये प्लाझ्मोडियमचे स्पोरोझोइट्स प्रेझेंट असतात. स्पोरोझोइट आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओ, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझोइट पाहिलेलं आहे. सो thousands of sporozoites are present in the saliva of एक मॉस्किटोच्या सलायवामध्ये. मॉस्किटो दिसत आहे ना. अच्छा, एका मॉस्किटोच्या सलायवामध्ये thousands of 10,000 to 12,000 ऑफ स्पोरोझोइट्स हे प्रेझेंट असतात. आणि ज्या वेळेस हा मॉस्किटो एक ह्युमनला बाईट करतो, त्यावेळेस ते पूर्णच्या पूर्ण स्पोरोझाइट हे ह्युमनच्या ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतं. म्हणजेच की जर प्लाझ्मोडियमला जर लाईफ सायकल कंप्लीट करायची आहे, त्याला मॉस्किटोची पण गरज आहे आणि ह्युमनची पण गरज आहे. ओके, आणि जर एखादा ऑर्गॅनिझम जर 2 होस्ट, म्हणजे हे काय झाले, जर प्लाझ्मोडियम जर पॅरासाइट आहे तर हे 2 झाले त्याची होस्ट. ओके, आणि जर एका ऑर्गॅनिझमला जर 2 होस्टची गरज असेल लाईफ सायकल कंप्लीट करायला, तर अशा ऑर्गॅनिझमला डायजेनेटिक इन नेचर असं म्हटलं जाते. ओके, डायजेनेटिक म्हणजे की एक ऑर्गॅनिझम ज्याला 2 होस्टची गरज लागते त्याची स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करायला, अशा ऑर्गॅनिझमला डायजेनेटिक इन नेचर ऑर्गॅनिझम असं म्हटलं जाते. डायमॉर्फिक वेगळं. डायमॉर्फिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो की डायमॉर्फिक म्हणजे की एकच ऑर्गॅनिझम जर नेचरमध्ये 2 फॉर्ममध्ये अवेलेबल असेल, स्पोरोझाइट आणि ट्रोफोझाइट. ओके, तर त्या ऑर्गॅनिझमला डायमॉर्फिक ऑर्गॅनिझम. पण ज्याला 2 होस्टची गरज असेल स्वतःची लाईफ सायकल कंप्लीट करायला, तो ऑर्गॅनिझम डायजेनेटिक इन नेचर. ओके, देन नंतर ह्युमन्स. ज्यावेळेस मॉस्किटो बाईट करतो त्यावेळेस ह्युमन्समध्ये स्पोरोझाइट एंटर होतात. पण मॉस्किटोच्या आत ज्यावेळेस हा प्लाझ्मोडियम मॉस्किटोच्या आत असतो त्यावेळेस सेक्शुअल फेजेस कंप्लीट करतो. सेक्शुअल फेज इज कंप्लीट इन द मॉस्किटो. कोणाचे, प्लाझ्मोडियमचे. प्लाझ्मोडियममुळेच मलेरिया होतो, कारण की मलेरिया मॉस्किटो थ्रू, म्हणजे मलेरियल पॅरासाइट दॅट इज प्लाझ्मोडियम, मॉस्किटो थ्रू स्प्रेड होतो. ओके, सेक्शुअल फेज हे मॉस्किटोमध्ये प्लाझ्मोडियम कंप्लीट करतो. आणि या सेक्शुअल फेजला स्पोरोगॉनी असं म्हटलं जातं.
तसंच ह्युमन्समध्ये ज्या वेळेस प्लाझ्मोडियम एंटर करतो थ्रू मॉस्किटो, तर तो ह्युमन्समध्ये असेक्शुअल फेज कंप्लीट करतो. आणि या असेक्शुअल फेजला सायझोगॉनी असं म्हटलं जाते. शायझोगोनी. ओके, शायझोगोनी is a sexual phase occur in human beings, and the sporogony is a sexual phase which occur in a mosquito. Then प्रायमरी होस्ट अँड सेकंडरी होस्ट. होस्ट तर दोन आहेत, पण प्रायमरी कोणता आणि सेकंडरी. जिथं असेक्शुअल फेजेस होतात तो सेकंडरी होस्ट. सेकंडरी होस्ट जिथं असेक्शुअल फेज होतात तो सेकंडरी होस्ट, आणि जिथं सेक्शुअल फेजेस कंप्लीट होतात तो प्रायमरी. बायोलॉजिकली सेक्शुअल फेज जिथं होतात तो सेकंडरी होस्ट, आणि जिथं असेक्शुअल फेज होतात तो प्रायमरी होस्ट. बट क्लिनिकली मलेरिया तर ह्युमन्समध्ये कॉज होत आहे. ह्युमन्समध्ये मलेरिया कॉज होत आहे ना, म्हणजे प्लाझ्मोडियम इज डेंजरस टू ह्युमन्स अँड ऑल्सो तो फीड तर ह्युमन्सवरतीच करत आहे. जेवढे पण न्यूट्रिशन स्वतःचे रिप्रोड्यूस करण्यासाठी और त्यानंतर असेक्शुअल स्टेजेस कंप्लीट करण्यासाठी, तर तो स्वतःला डेव्हलप करण्यासाठी जेवढे पण न्यूट्रिएंट्स आहेत. जनरली एक गोष्ट सांगतो की जो पण प्लाझ्मोडियम तो ह्युमन RBC मधल्या हिमोग्लोबिनला डिकम्पोज करतो आणि स्वतःचे अमिनो ॲसिड प्रोटीन तयार करतो. त्यानंतर स्वतःचे स्टेजेस कंप्लीट करतो. म्हणजे की प्लाझ्मोडियम तर न्यूट्रिएंट हा ह्युमन बिंग्सवरती होत आहे. मग क्लिनिकली असा जर विचार केला तर प्रायमरी होस्ट तर ह्युमन्स असायला पाहिजेत. बायोलॉजिकली कोण असायला पाहिजे? बायोलॉजिकली सेकंडरी होस्ट असायला पाहिजेत, बट क्लिनिकली प्रायमरी होस्ट असायला पाहिजेत. तसंच बायोलॉजिकली मॉस्किटो तर प्रायमरी असायला पाहिजे, कारण की तिथं असेक्शुअल फेजेस कंप्लीट होऊन राहिले. बट क्लिनिकली सेकंडरी असायला पाहिजे. मग या पूर्ण कन्फ्युजनला सेकंडरी प्रायमरी होस्ट बायोलॉजिकल अँड क्लिनिकलला रिमूव्ह करण्यासाठी फक्त इन केस ऑफ प्लाझ्मोडियम दोन टर्म्स वापरल्या जातात. दॅट इज वर्टिब्रेट होस्ट अँड इनवर्टिब्रेट होस्ट. मॉस्किटो आर इनव्हर्टिब्रेट्स. ज्यांना पाठीचा कणा नसतो ते सरळ इनव्हर्टिब्रेट असतात, आणि जिथं पाठीचा कणा असतो तो व्हर्टिब्रेट. मग ह्युमन बिंग्स आर व्हर्टिब्रेट होस्ट इन केस ऑफ ओनली प्लाझ्मोडियम. बाकीचे जे पण पॅरासाइट्स आहेत जसं की एंटॅमोeba, हिस्टोलिटिका, ते पण म्हणजे त्यांच्यामध्ये पण होस्ट आहेत, पण तिथं प्रायमरी आणि सेकंडरी हेच टर्म वापरले जातात. ओके, पण या सर्व कन्फ्युजनला मिसअंडरस्टँड किंवा रिमूव्ह करण्यासाठी वर्टिब्रेट होस्ट अँड इनवर्टिब्रेट होस्ट, जे की मॉस्किटो आहे आणि वर्टिब्रेट ह्युमन आहे, हे टर्म फक्त प्लाझ्मोडियमसाठी वापरले जाते. म्हणजेच की आता आपण या इथपर्यंत आपण काय पाहिलं की ह्युमन्समध्ये असेक्शुअल फेज कंप्लीट होऊन गेली, त्यानंतर सायझोगोनी, आणि मॉस्किटोमध्ये सेक्शुअल फेज, त्यानंतर स्पोरोगोनी. ओके, सो फर्स्ट वी डिफाईन द ह्युमन्समध्ये सेक्शुअल फेज कशा प्रकारे कंप्लीट होतो आणि कसा मलेरिया हा कॉज होत आहे. रिमेंबर दॅट असेक्शुअल फेजला आपण काय म्हटलं होतं? Shaizogony, which occur in a human beings, a sexual phase of plasmodium. ओके, त्याला शायझोगोनी म्हटलं. नंतर ज्यावेळेस एखादा मॉस्किटो ह्युमन्सला बाईट करतो त्यावेळेस काय होतं की सरळ तो स्वतःच्या सलायवा रिलीज करतो ब्लड स्ट्रीममध्ये, आणि त्या सलायवामध्ये हजारो स्पोरोझॉइट्स हे प्लाझ्मोडियमचे प्रेझेंट असतात. नंतर हे ब्लड स्ट्रीममधून सर्व जे पण स्पोरोझॉइट आहेत ते लिव्हरमध्ये एंटर करतात. बिकॉज ऑफ की ब्लड्समध्ये फॅगोसाइट्स आहेत, आणि त्यांचं फॅगोसाइटिस झालं नाही पाहिजे म्हणून ते लवकरात लवकर लिव्हरमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.
एक मॉस्किटो म्हणजे ज्यावेळेस स्पोरोझाईट एंटर होतात तर एंटर झाल्यानंतर 30 मिनिटात जेवढे पण स्पोरोझाईट इंजेस्ट झाले असतील आपल्या बॉडीमध्ये, ह्युमनच्या बॉडीमध्ये, तर ते 30 मिनिटात लिव्हरमध्ये पोहोचतात. 30 मिनिटात. ओके. तर शायझोगोनी काय? हां, एक क्वेश्चन असा अराईज व्हायला पाहिजे की जर समजा मॉस्किटो जर एखाद्या ह्युमन्सला बाईट करून राहिलं तर समथिंग इज कमिंग आउट फ्रॉम द, म्हणजे बॉडीमधून काहीतरी बाहेर येत आहे. मॉस्किटो स्वतःच्या आत वळत आहे ना, मग ही स्पोरोझाईट कशा प्रकारे एंटर होतात? तर मॉस्किटो काय करतो, आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे की एक म्हणजे की थोडी जर कुठं जर डॅमेज झालं तर लवकरच ब्लड क्लॉट होऊन जाते. का बरं? ब्लड क्लॉट होऊन जाते. मग हे ब्लड क्लॉट नाही झालं पाहिजे. ब्लड जर क्लॉट झालं तर मॉस्किटोला फिडिंगसाठी काय राहणार? तिथं काहीच नाही. मॉस्किटो ब्लडच सक नाही करू शकणार ब्लड क्लॉट झालं तर. ओके. तर मग हे ब्लड क्लॉट नाही झालं पाहिजे म्हणून सर्वात आधी मॉस्किटो सलायवा रिलीज करते. काय रिलीज करते? सलायवा. आणि या सलायवामध्ये अँटीकोॲग्युलंट रिजन्स प्रेझेंट असतात आणि हे अँटीकोॲग्युलंट ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसला इनहिबिट करतात. ओके. मग सलायवामध्ये स्पोरोझाइट्स पण असतात आणि ते स्पोरोझाइट पण ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात, नंतर ते लिव्हरमध्ये पोहोचतात. तर शायझोगोनी हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. द फर्स्ट इज liver schizogony and the another is erythrocytic दोन पार्ट्स मध्ये का बरं डिवाइड केले गेलेले आहे की सर्वात आधी लिव्हरमध्ये पोहोचतात आणि लिव्हरमध्ये त्यांच्या जे फेजेस कंप्लीट झाल्यानंतर ते परत आरबीसी वरती अटॅक करतात. दॅट्स अ फीडिंग स्टेज. इन्फेक्टिव्ह स्टेज दॅट इज स्पोरोझाइट विच इज एंटर इन अ लिव्हरमध्ये एंटर करतात, नंतर परत लिव्हरमधून त्या ब्लड स्ट्रीममध्ये आरबीसी वरती अटॅक करतात. सो फर्स्ट वी डिफाईन लिव्हर शायझोगोनी. लिव्हर शायझोगोनी कशा प्रकारे होते आपण ते पाहणार आहोत. स्पोरोझाइट बॉडीमध्ये एंटर झाले, मॉस्किटोनं बाईट केलं, सलायवा थ्रू स्पोरोझाइट ब्लड स्ट्रीममध्ये एंटर झाले आणि ब्लड स्ट्रीममधून 30 मिनिटात लिव्हरमध्ये पोहोचले. ओके. तर लिव्हरमध्ये पोहोचल्यानंतर ते डायरेक्टली लिव्हर सेल्स वरती अटॅक करतात आणि त्या लिव्हर सेल्सला हेपॅटोसाइट्स असं म्हटलं जाते. जस्ट कन्सिडर की हे एक दिस इज हेपॅटोसाइट म्हणजे लिव्हर सेल. ओके. मग हा जो स्पोरोझाइट आहे जो की हेपॅटोसाइट्स मध्ये एंटर होऊन राहिला, आणि तो हेपॅटोसाइट्स मध्ये एंटर झाल्यानंतर राउंडेड स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करतो. या राउंडेड स्टेटला क्रिप्टोझॉइड असं म्हणतात. क्रिप्टो मीन्स हायडन. हे स्वतःला लॉन्जिट्युडनल दॅट इज स्पोरोझॉइड, या स्पोरोझॉइड मधून डायरेक्टली क्रिप्टोझॉइड मध्ये कन्वर्ट करतात. बिकॉज क्रिप्टोझॉइड मध्ये हायडन स्टेट म्हणजे सेल्स मध्ये एका लपून ठेवतात स्वतःला अशा प्रकारे. नंतर काय होते की हेच हेपॅटोसाइट मध्ये स्वतःचं न्यूक्लिअर डिव्हिजन करतात, स्वतःच्या न्यूक्लियसला डिवाइड करतात. ओके. आणि न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यानंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन सुद्धा करतात.
इट्स अ पार्ट ऑफ मायटोसिस अँड मियोसिस सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन काय करतात, सर्वात आधी न्यूक्लियस डिवाइड कर, स्वतःचा न्यूक्लियर डिवाइड करतात करून. न्यूक्लियस 4 ते 6 फॉर्ममध्ये डिवाइड करतात. देन दे डिवाइड द ऑल्सो सायटोप्लाझम. इट्स अ सेल डिव्हिजन. त्यानंतर आणि या मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशनला शायझोंट असं म्हटलं जाते. या मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशनला शायझॉन्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर हे शायझॉन्ट या हेपॅटोसाइटला रप्चर करतात आणि परत रप्चर केल्यानंतर परत ब्लड स्ट्रीममध्ये एंटर करतात. या शायझॉन्टला क्रिप्टोमेरोसाइट, या शायझॉन्टला काय म्हणतात, क्रिप्टोमेरोसाइट्स. आणि हे क्रिप्टोमेरोसाइट्स ब्लड स्ट्रीममध्ये सुद्धा एंटर होतात. आणि त्यानंतर परत जे काही असतात ते ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात आणि काही राहतात ते परत आणखीन दुसऱ्या हेपॅटोसाइट्सला डॅमेज करण्याचं काम करतात. पण आपण सध्या तर लिव्हर शायझोमनी पाहता, म्हणून इग्नोर जे RBCमध्ये एंटर होत असतील. बस कन्सिडर करा की हे हेपॅटोसाइट्समध्येच परत एंटर होत आहेत. हे परत एका हेपॅटोसाइटमध्ये approximately 10 to 12,000 of cryptomerocytes are एक सेल तोडून बाहेर निघतात. किती? 10 ते 12,000. मग हेच 10 ते 12,000 क्रिप्टोमेरोसाइट्स म्हणजे स्पोरोसाइट्स परत 10 ते 12,000 हेपॅटोसाइट्सवरती आणि RBCवरती अटॅक करतात. ओके. नंतर परत हा क्रिप्टोमेरोसाइट्स परत सेलमध्ये एंटर होत आहे आणि एंटर झाल्यानंतर अशा प्रकारे एंटर झाल्यानंतर परत न्यूक्लियर डिव्हिजन होते, फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन. याला शायझॉन्ट असं म्हणतात. सर्वात आधी काय होते की ज्यावेळेस हा एंटर होतो, हा क्रिप्टोमेरोसाइट एका हेपॅटोसाइटमध्ये एंटर होतो आणि एंटर झाल्यानंतर हा परत अशा प्रकारे स्वतःला एका हेपॅटोसाइटमध्ये लपवून घेतो. म्हणजे त्या हेपॅटोसाइटमध्ये स्वतःला लपवून घेतो. पण या हिडन स्टेजला आपण क्रिप्टोसाइड असं म्हणतो. हिडन स्टेजला काय म्हणतो आपण? मेटा क्रिप्टोसाइट्स. नंतर परत हे मेटा क्रिप्टोसाइट्स न्यूक्लियर डिव्हिजन करतात. which is followed by the cytoplasmic division आणि परत एक सेलला रप्चर करतात. सेलला ब्रेक करतात आणि पुन्हा मेटाक्रिप्टोसाइट हे काही स्पोरोसाइट हे लार्जर इन साईज असतात आणि काही जे असतात ते स्मॉलर इन साईज असतात. तर या दोघांना कलेक्टिव्हली MCMZ दॅट इज मेटा क्रिप्टो मेरोसाइट असं म्हटलं जाते. दॅट इज MCMZ. जे लार्जर मेटाक्रिप्टोमेरोसाइट असतात त्यांना
मॅक्रो MCMZ असं म्हणतात. ओके. आणि जे स्मॉलर इन साईज असतात जसे की हे त्याला मायक्रो MCMZ असं म्हटलं जातं. ओके. देन हे झाले मॅक्रो जे लार्जर इन साईज आहेत आणि हे त्याच्या खालचे झाले मायक्रो MCMZ मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स. जे मायक्रो मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स आहेत ते परत ब्लड स्ट्रीममध्ये एंटर करतात, म्हणजे ते इरेथ्रोसायटिक सायझोगोनीमध्ये परत एंटर होतात. आणि जे मायक्रो मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स आहेत ते परत लिव्हर सायझोगोनी परफॉर्म करतात, म्हणजे हे परत हेपॅटोसाइट्सवरती अटॅक करतात आणि परत अशा प्रकारची सायकल कंप्लीट करत जातात. आता लिव्हर सायझोगोनी परत एकदा रिपीट करतो. एक स्पोरोझॉइड आहे, हा आहे स्पोरोझॉइड. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोनी प्लाझ्मोडियम एंटर केले थ्रू सलायवा आणि ते पूर्णचे पूर्ण लिव्हरमध्ये गेले आणि लिव्हरमधून स्पोरोझॉइड हे हेपॅटोसाइट्समध्ये गेले. हेपॅटोसाइट द लिव्हर्स आहे आणि हेपॅटोसाइटमध्ये गेल्यानंतर स्पोरोझॉइडने स्वतःला हेपॅटोसाइट्समध्ये लपवून ठेवलं. या लपवून ठेवण्याच्या स्टेजला क्रिप्टोझॉइड म्हणतात. आणि त्यानंतर त्याने स्वतःला डिवाइड केलं. न्यूक्लियर डिव्हिजन फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन. त्याला सायझोंड मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशनला सायझोंड असं म्हणतात. आणि हे सायझोंड हेपॅटोसाइटला रप्चर करून ज्यावेळेस ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात त्याला क्रिप्टोमेरोसाइट्स असं म्हणतात. तर स्पोरोझॉइडपासून तर क्रिप्टोमेरोसाइट्सपर्यंत जे स्टेज आहे, जे सायकल आहे त्याला प्री इरेथ्रोसायटिक फेज असं म्हणतात. म्हणजे स्पोरोझॉइड एंटर झाले तिथून ते क्रिप्टोमेरोसाइट्समध्ये कन्वर्ट झाले. याला काय म्हणतात? प्री इरेथ्रोसायटिक फेज. प्री इरेथ्रोसायटिक फेज इज द डिव्हिजन ऑफ लिव्हर सायझोगोनी. नंतर परत क्रिप्टोमेरोसाइट पासून तर मायक्रो आणि मॅक्रो मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स पर्यंत जे स्टेज आहे त्याला एक्झो इरेथ्रोसायटिक फेज असं म्हटलं जातं. परत रिपीट करतो. स्पोरोझॉइड पासून तर क्रिप्टोमेरोसाइट्स पर्यंत प्री इरेथ्रोसायटिक फेज आणि क्रिप्टोमेरोसाइट पासून तर परत मॅक्रो MCMZ दॅट्स एक्झो इरेथ्रोसायटिक फेज. ओके. त्यानंतर जे मायक्रो असतात ते ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात आणि जे मॅक्रो असतात ते परत लिव्हर सायझोगोनी परफॉर्म करतात दोन्ही फेजमध्ये. आता सायझोगोनीचा पहिला पार्ट जो लिव्हर सायझोगोनी हा पूर्ण अशा प्रकारे हा स्पोरोझॉइड पूर्ण अशा प्रकारे ह्या सायकल परफॉर्म करतो. इथून हा ब्लडमध्ये म्हणजे इरेथ्रोसायटिक सायकलमध्ये इरेथ्रोसायटिक सायझोगोनीमध्ये एंटर होतात, विच इज द पार्ट ऑफ सायझोगोनी. हे झाले लिव्हर सायझोगोनी. त्यानंतर आपण पाहणार आहोत की हे मॅक्रो मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स ब्लडमध्ये कशा प्रकारे म्हणजे इरेथ्रोसायटिक सायझोगोनी कसे परफॉर्म करतात. Second is erythrocytic सायझोगोनी. लिव्हर सायझोगोनीमध्ये जे मायक्रो MCMZ होते, जे मॅक्रो होते ते परत लिव्हर सायझोगोनी परफॉर्म करून राहिले. पण जे मायक्रो आहेत मायक्रो MCMZ मेटा क्रिप्टोमेरोसाइट्स ते परत ब्लड स्ट्रीममध्ये एंटर होतात. आता ब्लड स्ट्रीममध्ये एंटर झाल्यानंतर ते काय करतात, डायरेक्टली RBC वरती अटॅक करतात. जस्ट कन्सिडर दिस द RBC.
आणि हे मायक्रोक्रिप्टोमेरोसाइट्स MCMZ which is enter into the RBC. ओके, दिन ज्यावेळेस हे RBC मध्ये एंटर होतात तर RBC मध्ये एक स्ट्रक्चर फॉर्म करतात. RBC मध्ये काय असते, हिमोग्लोबिन प्रेझेंट असते, हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनला डायजेस्ट करण्याचं काम चालू ठेवतात. ज्यावेळेस हे हिमोग्लोबिनला पूर्णपणे डायजेस्ट करतात त्यावेळेस काय होते की ते स्वतःच्या साईजला इन्क्रीज करून घेतात. ते कसं, जस्ट कन्सिडर करा की हा जो मायक्रोक्रिप्टोमेरोसाइट आहे, दॅट इज स्पोरोसाइट, हा पूर्णतः RBC मध्ये एंटर झाला आणि एंटर झाल्यानंतर हिमोग्लोबिनला डायजेस्ट करण्याचं काम आहे ना चालू केलं. तर काय होते, याचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यात स्पोरोसाइटचा, मायक्रोक्रिप्टोमेरोसाइटचा, तो अशा प्रकारे एका पेरिफेरी सायटोप्लाझमिक पेरिफेरीवरती दूर लोटला जाते. का बरं, कारण की इथं जे फूड व्हॅक्यूल अशा प्रकारे फूड व्हॅक्यूल तयार होते. आणि फूड व्हॅक्यूल काय आहे की जे पण हिमोग्लोबिन असेल ते फूड व्हॅक्यूल डायजेस्ट करून घेईल बाय द प्रोसेस ऑफ फॅगोसायटोसिस. ओके, म्हणजे जेवढं पण हिमोग्लोबिन RBC मध्ये प्रेझेंट आहे हे फूड व्हॅक्यूलने डायजेस्ट करून घेतलं, डिकम्पोज करून घेतलं. तर या स्पोरोझाइटच्या स्टेजला सिग्नेट रिंग स्टेज, कारण की दिस इज लुक लाईक अ रिंग. न्यूक्लियस हा गम सारखा दिसतो आणि पूर्ण हा रिंग सारखा, म्हणून याला सिग्नेट रिंग स्टेज असं म्हटलं जाते. आणि इथं जे पण हिमोग्लोबिन असतो RBC मध्ये डिकम्पोज केला जाते इन द फॉर्म ऑफ अमायनो ॲसिड्स. ओके, अँड हेमॅटिन विच इज अमायनो ॲसिड प्लस हिमॅटिन. जे पण अमायनो ॲसिड हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असतात हे स्पोरोझाइट त्यांना प्रोटीन तयार करण्यासाठी यूज करतात. आणि जे हिमॅटिन आहे, हिमॅटिन परत डिकम्पोज होऊन एक टॉक्सिक एलिमेंट रेड्यूस करतो. टॉक्सिक एलिमेंटला आपण म्हणतो त्या टॉक्सिक एलिमेंटला आपण म्हणतो हिमोझॉइन. ओके, हिमॅटिन इज कन्वर्टेड इनटू हिमॅझिन and हिमोझॉइन आर जनरली टॉक्सिक टू ह्युमन्स. या हिमोझॉइनमुळेच मलेरिया कॉज होतो. आता जेवढे पण हिमोझॉइनचे ग्रॅन्युल्स असतात हे सेंटरमध्ये प्रेझेंट असतात. नंतर परत काय होते की हे सिग्नेट रिंग स्ट्रक्चर मधला जो पण व्हॅक्यूल आहे तो डिसअपिअर व्हायला लागतो. डिसअपिअर व्हायला लागतो म्हणजे जे पण व्हॅक्यूलला स्ट्रक्चर मिळालेलं आहे एक सिग्नेट रिंग स्टेज सारखं ते पूर्ण असं दबून जातो. पण हा एक अमिओबॉइड स्टेजमध्ये अशा प्रकारे कन्वर्ट होतो. सिंगल न्यूक्लियस आणि हिमोझॉइनचे पार्टिकल्स हे मनात पडलेले असतात. ओके, या स्टेजला म्हणतात अमिओबॉइड स्टेज.